नमस्कार, मी महेश शिंदे गेले 3 वर्षे विज्ञान आश्रममध्ये वेगवेगळ्या प्रोजेक्टवरती काम करत आहे। त्याच्यातीलच एक प्रोजेक्ट म्हणजे बॅटरी ऑपरेटेड रसवंती गृह। नितीन कृष्ण आमच्याकडे एम्पॅथी घेऊन आला होता व त्याने 3 प्रॉब्लेम आयडेंटिफाय केले होते। त्याच्यातील पहिला प्रॉब्लेम म्हणजे दिल्लीमध्ये सगळ्यात जास्त प्रदूषण होते आणि म्हणून त्याला बॅटरी ऑपरेटेड रसवंती गृह बनवायची होती। बाजारात रसवंती गृह आहेत ते डिझेल ऑपरेटेड आहेत, त्यामुळे प्रदूषण होते। दुसरा प्रॉब्लेम म्हणजे रस थंड करण्यासाठी जो बर्फ वापरला जातो तो योग्यरित्या बनवलेला नसतो, त्यामुळे पाण्यातील आजारी होऊ शकतात। आणि तिसरा प्रॉब्लेम म्हणजे असा की त्यावरती काम करण्यासाठी आम्ही बाजारातून DC ऑपरेटेड रसवंती खरेदी केली व त्याच्यानुसार 1 दिवस चालणारा बॅकअप म्हणजे 60 लिटर ह्या रसवंतीमध्ये 3 रोलर वापरलेले आहेत व एकाच वेळी 95% रस काढला जातो व कमी वेळ लागतो। तसेच 1 तासाहून अधिक रस काढला जातो। गाळप झालेला रस थंड करण्यासाठी आम्ही विज्ञान आश्रममध्ये चिलर बनवलेला आहे। त्यामध्ये रस बर्फाच्या संपर्कात न येता पूर्णपणे थंड केला जातो। हा पूर्ण प्रोटोटाईप बनवल्यानंतर हा प्रोजेक्ट IISc बेंगलोरला इव्हॅल्युएशनसाठी पाठवला होता। इव्हॅल्युएशनमध्ये आम्हाला चांगले रिस्पॉन्स मिळाले व पुढील प्रोटोटाईपसाठी आम्हाला पैसे मिळाले। त्याच्यानंतर आम्ही पुढील प्रोटोटाईपमध्ये काही बदल केले व फायनल प्रोटोटाईप नितीनकडे दिल्लीला पाठवलेला आहे। तसेच नितीन हा प्रोटोटाईप दिल्लीतील 10 वेंडरशी बोलून दिल्लीतील बाजारामध्ये विक्रीसाठी आणणार आहे।